निश्चितपणे राणा मोरे हे नाव कोण विसरेल, त्याच्याकडे खूप सारी ताकद आहे, नजाकतही बरीच आहे. आता बाची बाहेरची कडा आउटसाइड घेतल्यानंतर बॉल जमिनीला घरंगत घासत पुसत चालला, थर्ड मानला. क्षेत्ररक्षक वेगाने येताना पाहायला मिळाले. वा काय चांगली फिल्डिंग राहिली, बॉलची फेकही चांगली राहिली आहे. मैदानावरती वेगानं 3 धावा या मात्र इथे कंप्लीट केलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. ज्या वेळेला आपण पाहतोय सन्माननीय विराजजीच्या आग लावून सोडली होती, तोच खेळाडू कल्पेश गाग मागच्या मॅचचा प्लेअर होता, मॅच सुद्धा राहिला होता. हा फटका चांगला आहे. राणा मोरेच्या बॅटमधून मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल सीमारेखेच्या पार. राणाच्या बॅटचा आता झालाय पुन्हा वार. मिळतील धावा 4 चौकार. मॅच मध्ये राणा पुन्हा धावा बनवतोय. वा काय शॉट आहे, एक क्लासिकल नजाकत बरा स्ट्रोक, नो लुक शॉट ज्या वेळेला बघायला मिळेल. घुटना टेकला, बॉलला पाठवलं, शॉट फाईन लेग मधून बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेखेच्या पार. अजून एक चौकार. तर आपण पाहिलं तर बॅक टू बॅकचे 2 चौकार. आता 2 कॅप्टन एकमेकांच्या विरोधामध्ये. डीपेस्ट कव्हरला बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक बंटी घाग बॉलच्या खाली. काय केलं बंटीनं. आणि तदनंतरचे कमबॅक आपण पाहिले श्रेयस 11 धाटाव संघाचे. फक्त आणि फक्त 65 या आकड्याच्या आतमध्येच आपण पाहिलं तर एकविरा स्पोर्ट्स संघाला मात्र थांबवण्यात ते यशस्वी राहिले होते. आता सुद्धा इथे तुम्ही करू शकता ती कामगिरी. समोर आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा हेलिकॉप्टर शॉट खेळण्यात जातोय राणा मोरेच्या माध्यमातून. ऑन साइडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एक सिंगल मिळताना बघायला मिळते. एकेरी धावेवरती समाधान खेळ करेल राणा याचीच वाट संपूर्ण प्रेक्षक वर्ग सुद्धा पाहतात. खोलवा टप्प्याचा बॉल, मी स्ट्रोक फसवलंय, चकवलंय. राणाला काय केलंय. कॉलिंग अजिबात नाहीये. जणू काही सकाळी मैदानावरती येताना ज्या वेळेला नाश्ता करताना आईने राणाला भाकरी दिली असेल ना, तिच्यासोबत नशिबाची सुद्धा भाजी दिली की काय. कारण की राणा मात्र आता मैदानाच्या आतमध्ये तब्बल 2 कॅचेस त्याच्या मात्र आता ड्रॉप झालेले आपल्याला पाहायला मिळाला. या कॅचसाठी प्रयत्नही केले नाही. 3 क्षेत्ररक्षक फक्त बघत बघत आणि बघतच राहिले. तदवर बॉल मात्र धरतीला दान झाला. हा फटका चांगला आहे. बारक्याच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर वाला दर्जेदार आता षटकार.
पाठवतील. षटकातील पुढचा बॉल विशाल बडे चांगली कामगिरी करतात. राणा मोरे स्ट्राइक एंडला उभे आहेत. हा ट्रॅकर शॉट पुल सक्सेसफुल ब्युटिफुल एक दर्जेदार राणाच्या बॅटमधून हाही षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू हर्षल. थांबवतो 2 मिनिटं कारण खरं तर उद्यापासून हर्षल नॉकआउट सामने आपल्याला डेफिनेटली आपल्याला नक्कीच उद्या पाहायला मिळतील. टॉप 12 चे हर्षल मॅचेस असतील आणि उद्या सगळे नॉकआउट मॅचेस असतील. त्यामुळे सर्व संघांना विनंती की आपण जो वेळ आपल्याला दिलेला त्या वेळेवरतीच उपस्थित राहायचं आहे कंपल्सरी. अन्यथा आपल्या टीमच्या अगेन्स्ट स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली जाईल आणि पॅनलाइज केले जाईल. या गोष्टीची नोंद घ्या. पुन्हा एकदा अनाऊन्स करतो वैष्णवी इलेव्हन ज्या वेळेला शेवटचा अंतिम षटक आहे. पहिला बॉल टाकला राणा मोरे ऑफ स्टिकच्या बाहेर आलेत. ऑफ स्टिकच्या बाहेर झोपले. बॉलला लेग स्टिकच्या वरून पाठवलं. बॉल जाईल सरळ सीमा पार. राणाचा ब्रँडेड अजून एक या मॅच मध्ये चौकार. इथे मात्र चौकार आलाय. चौकाराच्या साह्यानं धावाही आल्या. तब्बल 79 धावा धावफळकावरती बघायला मिळतील. आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठा आकडा, कारण की आज धावा जास्त स्वरूपाच्या बघायला मिळाल्या नाहीत. कारण की तब्बल आपण जर पाहिलं तर 60 65 जवळजवळ 70 पर्यंत अडकवलं गेलं आणि या मॅच मध्ये 80+ होतील का. खोलवटप्याचा बॉल पुन्हा हेलिकॉप्टर डिपेस्ट्रा कव्हरला आता उडवलाय. वा अप्रतिम. अजून एक राणाच्या बॅट मधून तबाही वाला हा अजून एक चौकार. ज्यावेळेला रोहा टेनिस क्रिकेट ऑफिशियल या पेजवरती राणाचा इंटरव्ह्यू झाला होता त्यावेळेला राणाने सांगितलं होतं मी जे काही खेळतोय ते आज मात्र हॅलो 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 चेक. आणि राणाने सांगितलं होतं की आज मी माझा खेळ नॅचरल गेम खेळत राहतो आणि मला खेळत राहायचं. 15 चेंडूमध्ये 45 वर राणा मोरे एकटा खेळताना पाहायला मिळते. 15 चेंडू 45 धावा एकट्याच्या राणाच्या आल्यात. टीमची धावसंख्या 89. बघा स्क्रीनवरती एक क्लासिकल स्ट्रोक आपल्याला बघायला मिळाला. बॉल बॅटवरती आला ना तेव्हाच राणाला कळून चुकलं होतं की हा बॉल सीमारेखेपासून खूप दूर जाणारा एक कॉन्फिडन्स बारा स्ट्रोक आपल्याला बघायला मिळाला. निश्चित आज राणाने स्वतःला सिद्ध करून वरती लागलात आणि त्याच वेळेला राणा मोरे सारखा महत्वाचा खेळाडू स्ट्रायकिंगवरती अजूनही उभा. राणा मोरेच्या बॅटमधून अजून एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला पुन्हा 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 धमाका. इथेही मिळतील 4 धावा. राणा मोरे याच्या अर्धशतकासाठी फक्त 1 धाव तो दूर राहिलाय. 16 चेंडू 49 धावा राणा मोरेच्या नावावरती. इथे जर अर्धशतक कंप्लीट होत आहे ना तर त्याचेच बंधू कल्पेश मोरे यांच्या वतीनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणार राणा मोरेसाठी. आणि अनिलजी पाटील यांच्याकडून 500 रुपये. 1 धाव दूर राणा मोरे. आपण पाहतोय बाट वरती करतील या बॉल नंतर, कारण की तब्बल 50 धावा. 17 चेंडू 50 धावा. एकदा राणासाठी जोरदार टाळ्या. बाट वर करायची आहे. राणा काय बॅटिंग केली आहे. अप्रतिम खेळ. 17 चेंडू फेस केले. 3 षटकार तब्बल 5 चौकार लगवत आणि 17 चेंडू फेस करत असताना 50 धावा राणा मोरेच्या एकट्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. टीमची धावसंख्या आली तब्बल 94 आणि 95 धावांचं एक भलं मोठं आव्हान, भलं मोठं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे बघा ज्या वेळेला राणा 21 वरती खेळत होता तेव्हा बंटी घागनं सोडलेला त्याचा झेल आणि तदनंतर राणाची 50 धावांवरती मजल मारलेली आपल्याला पाहायला मिळाली. अप्रतिम लाजवाब